नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज चमचमीत अशी भरली वांग्याची भाजी बनवलेली आहे। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी पाव किलो काटेरी वांगे घेतली आहे। वांगी अगदी लहान मापाची न बघता थोड्या मीडियम आकाराची अशी वांगे घेतली आहे मी। आता ही वांगे पाण्यामध्ये ठेवली आहे। वांग्याच्या भाजीसाठी काय काय मसाले लागणार आहेत तर ते आपण बघूया। इथे 1 चमचा मी बडीशोप घेतली आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा तीळ, 1 चमचा धने, 15-20 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, अर्धी वाटी सुकं खोबरं आणि 2 चमचे आमचूर पावडर घेतलेली आहे। हे सर्व जे सुके मसाले आहेत ना ते आधी आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर सर्वात आधी मी बडीशोप भाजून घेणार आहे। अगदी मिनिट भरावरती हे जे सुके मसाले आहेत ते मी सर्व भाजून घेणार आहे। तर या ठिकाणी बडीशोप आपली भाजून झालेली आहे, तर ही आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर यात जिरं भाजून घ्यायचं आहे। तर जिरं हे अगदी खरपूस रंगावर असं भाजून घ्यायचं आहे। जिरं या ठिकाणी भाजून झाले। त्यानंतर तीळ भाजून घ्यायचे आहे। तीळ पण आपले इथे भाजून झालेले आहेत। आता यातच धणे भाजून घेणार आहे आणि धनेही आपले भाजून झालेले आहेत। धणे पण आता काढून घेऊया आणि त्यातच आपण सुकं खोबरं जे आहे ते पण खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी खोबरं देखील आपलं मस्त भाजून झालेलं आहे। सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले, अद्रक लसूण पण टाकून घेतलं आणि कोथिंबीर टाकली त्यात। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर जाडसर असं मी हे वाटण करून घेणार आहे आणि यातच आपल्याला सर्व सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। तर त्यात मी अर्धा चमचा हळद घातली आहे, 2 मोठे चमचे मी लाल तिखट घातलं आहे आणि 2 चमचे आमचूर पावडर घातलेली आहे। आता यातच 1 चमचाभर मी काळा मसाला देखील टाकून घेतलेला आहे। तुमच्याकडे जो कोणता घरगुती मसाला असेल तो तुम्ही टाकून घ्या आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं। आता हा आपला वांग्यात भरण्यासाठी जो मसाला आहे तो तयार झालेला आहे। आता इथे आपण जी वांगे घेतलेली ती कट करून घेणार। तर वांग्याला हे असं मधोमध 4 कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला, जेणेकरून आपल्याला मसाला हा व्यवस्थित आतमध्ये भरता येईल। आणि कट केल्यानंतर एकदा चेक करून घ्यायचं, वांगे बऱ्याच वेळा किडीचेही निघतात, तर ते एकदा चेक करून घ्यायचं आणि मधोमध असा मसाला भरण्यासाठी असं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर सर्व वांगे मी या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। आता यात आपण मसाला भरून घेऊया। तर मसाला हा व्यवस्थित असा दाबून भरून घ्यायचा आहे। सर्व वांग्यांमध्ये मी या पद्धतीने असा मसाला भरून घेणार आहे। या पद्धतीने सगळा मसाला भरून घ्यायचा आहे। सर्व वांग्यांमध्ये मी या पद्धतीने मसाला भरून घेतला। आता आपण इथे फोडणीची तयारी करणार आहोत। तर फोडणीसाठी मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही मोठी ठेवली आहे आणि जे मसाला भरलेले वांगी होती ती आता छान आपल्याला तेलामध्ये मस्त परतून घ्यायची आहे। वांगे परतत असताना मसाला त्यातला निघणार नाही याची काळजी घ्यावी आणि अगदी हलक्या हाताने ही वांगी परतून घ्यायची आणि मी 5 मिनिटासाठी ही वांगे वाफवून घेतली। तर या पद्धतीने वांगे मस्त वाफवले गेली। आता त्यात उरलेला जो मसाला आहे तो संपूर्ण टाकून घेतला आणि पुन्हा एकदा हे वांगे असे परतून घेतले। वांग्यांसोबत हा मसालाही चांगला परतून घेतला। आता यात आपल्याला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करून घ्यायचं आहे। तर मी यात थोडंसं असं पाणी ॲड केलं। आता ही वांगे पण व्यवस्थित अशी शिजले जातील आणि तो मसाला देखील असा एकजीव होईल वांग्यांसोबत। आता पुन्हा ही वांगे आपण 5 ते 7 मिनिटांसाठी चांगले शिजवून घेणार आहोत। तर या ठिकाणी 7-8 मिनिटांनंतर बघू शकता वांग्याची भाजी ही एकदम व्यवस्थित अशी शिजले गेलेत वांगे आणि आपली वांग्याची भाजी ही मस्त तयार झालेली आहे। चमचमीत अशी वांग्याची भाजी ही तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।